नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत नाबार्ड ग्रेड ए नोटिफिकेशन 2025-26 याच्यावरती. सो आपण नोटिफिकेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर नाबार्ड म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊया. बऱ्याच जणांना नाबार्डचा फुल फॉर्म देखील माहीत नसतो. नाबार्डची स्थापना कधी झाली, नाबार्डचं काम काय असतं हे आपण एक ब्रीफली डिस्कस करूया. मग आपण नोटिफिकेशनकडे पुढे वाटचाल करणार आहोत. सो बघा, नाबार्ड जो पदाचं जे नाव आहे, जी नोटिफिकेशन आली आहे, नाबार्ड ग्रेड ए नोटिफिकेशन 2025-26. नाबार्डचा फुल फॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, नाबार्डचं जे काम असतं ते ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजे कृषी आणि ग्रामीण याचा विकास करणे नाबार्डचं काम असतं. याचबरोबर नाबार्डची इस्टॅब्लिशमेंट केव्हा झाली? 12 जुलै 1982 या साली. नाबार्डचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंडर ही बॉडी काम करत असते. म्हणजे नाबार्ड जे आहे एक बँक नसून एक रेग्युलेटरी बॉडी आहे. तुम्हाला कुठेही नाबार्डची ब्रांच दिसणार नाही. तुम्हाला कुठं पण असं एखाद्याचं अकाउंट नाबार्डमध्ये आहे असं कोणी तुम्हाला सांगताना दिसणार नाही. कारण नाबार्ड जे काम करतं हे ॲग्रिकल्चर आणि रूरल डेव्हलपमेंट म्हणजे कृषी आणि ग्रामीण विकास यांना सहाय्य करणं, यांना फंडिंग करणं यासाठी ते काम करत असते. या प्रकारे आपण नाबार्डचं आता नोटिफिकेशनकडे आपण जाऊया पुढे. नाबार्ड जी एक्झाम आहे ग्रेड ए नोटिफिकेशन, याची ऍप्लिकेशन डेट जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. 8 नोव्हेंबर 2025 पासून ऍप्लिकेशन नाबार्डचे सुरू करण्यात आलेले आहेत. याचबरोबर फेज 1 आणि फेज 2 अशा दोन एक्झाम याच्यामध्ये असतील. फेज 1 ची जी डेट आहे ती असणार तुमची 20 डिसेंबर 2025 आणि फेज 2 जी आहे ही दोन मेन्स एक्झाम त्याला आपण म्हणतो, त्याची जी डेट आहे एक्झामची ती 25 जानेवारी 2026 असणार आहे. म्हणजे डेट्स पण डिक्लेअर झालेले आहेत. फेज 2 ला मेन्स एक्झाम म्हटलं जातं, लक्षात ठेवा, आणि फेज 1 ला प्रिलिमिनरी एक्झाम म्हटलं जाणार आहे. या प्रकारे अजून एक तिसरी याच्यामध्ये फेज होईल, त्याचं नाव आहे सायकोमेट्रिक टेस्ट किंवा आपण त्याला इंटरव्ह्यू म्हणतो एक प्रकारे. सो सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे याची अजून डेट अनाऊन्स करायची मात्र बाकी आहे. ज्यावेळेस फेज 1 होईल, फेज 2 होणार, तेव्हा नाबार्ड आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती सायकोमेट्रिक टेस्टची पण ते अनाउन्समेंट तिथं करणार आहेत. या प्रकारे आपण बघूया आता पोस्ट कशा प्रकारे डिवाइड करण्यात आलेल्या आहेत. सो टोटल ज्या पोस्ट आहेत, टोटल 91 पोस्ट आहेत सगळे मिळून, सगळ्या ग्रॅज्युएटसाठी. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएट जे आहेत ते अप्लाय करू शकतात. जनरल, आता जनरल म्हणजे काय? जनरलसाठी कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. जनरलसाठी आर्ट्स ग्रॅज्युएट असेल, सायन्स ग्रॅज्युएट असेल, कॉमर्सचा ग्रॅज्युएट असेल किंवा कुठलाही ग्रॅज्युएट असेल, कुठल्याही ग्रॅज्युएट त्यांनी मिळवलेली असेल डिग्री, तो या पदासाठी अप्लाय करू शकतो. बाकीच्या मग स्पेशलाइज पोस्ट आहेत. चार्टर्ड अकाउंटसाठी आहेत, कंपनी सेक्रेटरी, CS, फायनान्स, कम्प्युटरसाठी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, प्लांटेशन, हॉर्टिकल्चर, फिशरीज, फूड प्रोसेसिंग, आणि अकॉर्डिंगली त्यांनी रिस्पेक्टिव्हली वॅकन्सीज काय केलं, डिवाइड केलेल्या आहेत. जनरलसाठी जर सगळ्यात जास्त पद आहेत, टोटल वॅकन्सी 48 आहेत जनरलच्या. ओपनसाठी 20 असणार आहेत. SC साठी जनरल मॅनेजर आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या. जनरल म्हणजे जनरल मॅनेजर. ER म्हणजे ओपन कॅटेगरीला 20 पद आहेत. SC 7, ST 4, OBC 13. याचबरोबर EWS ला 4 पद आहेत. टोटल 48 पद असणार आहे जनरल पोस्टसाठी. आणि बाकी CA आणि CS साठी 4, 2. त्याबरोबर फायनान्ससाठी 5 असेल. फायनान्स म्हणजे एखाद्याचं BBA फायनान्स झालेलं असेल किंवा MBA फायनान्स झालेलं असेल, ते देखील यासाठी एलिजिबल आहेत. सो त्यांच्यासाठी 5 पदं आहेत. 10 पदं कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आहेत. ज्याचं ग्रॅज्युएशन BE कम्प्युटरमध्ये झालेलं असेल किंवा एखाद्याचं ग्रॅज्युएशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT मध्ये केलेलं असेल तर त्यांच्यासाठी पण 10 पदं आहेत. याबरोबर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 1 पद आहे. प्लांटेशन हॉर्टिकल्चरला 2 पदं आहेत. फिशरीसाठी 2 पदं आहेत. अशा प्रकारे टोटल ज्या वॅकन्सी आहेत, लक्षात घ्या, या त्यांनी 85 वॅकन्सी दिलेल्या आहेत. या टोटल AM RDBS साठी 85 वॅकन्सी असणार आहेत. आणि AM RDBS टोटल वॅकन्सी ज्या आहेत या टोटल किती आहेत? 91 आहेत. म्हणजे AM लिगलसाठी किती आहेत? 2 वॅकन्सी आणि टोटल पण 2 आहेत. AM प्रोटोकॉल सेक्युरिटीसाठी 3 वॅकन्सी आणि तिकडे टोटल नंबर ऑफ 4 वॅकन्सी असणार आहेत. अशा ग्रँड टोटल ज्या आहेत ह्या 91 वॅकन्सी असणार आहेत. ओपनसाठी 40, SC ST साठी 14, 19 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. या प्रकारे आपण जाऊया नेक्स्ट पार्टकडे. आता याच्यामध्ये आपण डिस्कस करणार एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे असणार आहे. बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही कशा प्रकारे याच्यात पात्र होऊ शकतात. सो कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर जनरल मॅनेजर. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर जनरल मॅनेजर म्हणजेच काय? लीगल प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी फ्रॉम अमंग दी ऑप्शन्स गिवन इन टेबल 1. जो आपण इथं टेबल 1 बघितला होता, या ऑप्शन नुसार टेबल 1 या ऑप्शन नुसार त्याला अप्लाय करायचंय. कोणाला? ज्या इथं पद दिले त्यांनी RDBS लीगल आणि प्रोटोकॉल सिक्युरिटीसाठी. सो अमंग द टेबल 1 ओनली 1 ऑप्शन म्हणजे फक्त एकच ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. So it is clarified that candidate applying for assistant manager general cannot
अप्लाय फॉर अनदर डिसिप्लिन. म्हणजे जर तुम्ही एक पोस्टसाठी अप्लाय करतायत, समजा एखादा सीए असेल आणि त्याने ऑलरेडी सीएच्या पदाला अप्लाय केलं असणार आहे, ठीक आहे, सीए साठी किती 4 वॅकन्सीज आहेत आणि त्याला परत जनरल मॅनेजरसाठी पण अप्लाय करायचं, तर असं ते अप्लाय करू शकत नाही. सो एकाच पदासाठी कुठल्या पण तुम्ही अप्लाय करू शकतात. याबरोबर कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर वन पोस्ट ऑर डिसिप्लिन ऑफिस ऑर हर चॉईस, त्याच्या चॉईसनुसार. एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये आहे, एक्झॅक्ट बघूया आपण. नो एज रिलॅक्सेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर. आता असिस्टंट मॅनेजरची जी पोस्ट आहे कोणासाठी, जी प्रोटोकॉल सिक्युरिटी सर्व्हिस जे त्यांनी मेन्शन केलेलं ग्रेड ए मध्ये, त्यांना कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन नाही राहणार याच्यामध्ये. कॅन्डिडेट मस्ट पॉसेस द रिक्वायर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन. कॅन्डिडेटची जी क्वालिफिकेशन आहे ती रिक्वायर्ड, जशी रिक्वायरमेंट त्यांनी दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये, त्या प्रकारे त्याची वॅकन्सी असणं, त्याचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. या प्रकारे अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूया आपण. अकॅडमिक कशा प्रकारे असणार आहे. अकॅडमिक मध्ये जनरलची एक्झाम असणार, जनरल पोस्टसाठी, ज्याला कुठलाही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. बीए, बीकॉम आणि बीएससी वाले हे प्लेन ग्रॅज्युएट वाले. सो यांच्यासाठी जो क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन कशा प्रकारे असणार आहे. रिकग्नाइज युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे विथ मिनिमम किती 60% मार्क्स पाहिजे. एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर त्यांना 55% लिमिट आहे इन ॲग्रिगेट. ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एमबीए असेल, पीजीडीएम असेल विथ अ मिनिमम ऑफ 55% मार्क्स. समजा एखाद्या कॅन्डिडेटला ग्रॅज्युएशन मध्ये जर 60% किंवा 55% नसतील कॅटेगरी वाईज, तर तो मास्टर त्याचा झालेला असेल तर मास्टरचे 55% याच्यामध्ये एलिजिबल असणार आहेत. याचबरोबर ऍप्लिकंट्स 50% इन ॲग्रिगेट ऑर सीएससीएस सीएमए यांच्यासाठी त्यांनी वेगळा क्रायटेरिया दिलेला आहे. सीएसीएम चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 50% त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, सीएससीएस यांना जो क्रायटेरिया आहे यांना पण रिस्पेक्टिव्हली त्यांनी वॅकन्सी अकॉर्डिंग क्रायटेरिया दिलेला आहे. फायनान्स आणि या प्रकारे फायनान्स म्हणजे काय बघा, बँकिंग आणि फायनान्स, ज्यांनी एखाद्याने ग्रॅज्युएशन बँकिंग मध्ये केलं असेल, बीबीए इन बँकिंग, बीबीए इन फायनान्स किंवा बीएमएस केलं असेल फायनान्स किंवा बँकिंग मध्ये कुठल्याही रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून, तर त्यांना 60% मार्क्सचा क्रायटेरिया आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया. ग्रॅज्युएशन मध्ये 60% पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी, आणि जर कॅटेगरी असेल एससी एसटी पीडब्ल्यूबीडी अदर दॅन म्हणजे ओपन ओबीसी, त्यांना 55%चा क्रायटेरिया असणार आहे. पीजी डिप्लोमा 2 इयर जर फुल टाइम तुमचं पीजी असेल, डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स मध्ये असेल किंवा फुल टाइम एमबीए फायनान्स केलेला असेल, तुम्ही एमएमएस केलेला असेल, तर तुम्हाला देखील 55%चा याच्यामध्ये मार्क्सचा लिमिट असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, एससी एसटी हा 50% असणार आहे. सो ॲग्रिगेट किती पाहिजे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युजीसीच्या नॉर्म्सनुसार जी बॅचलर डिग्री आहे ती कुठल्या पण डिसिप्लिनमध्ये तुम्ही कम्प्लीट करू शकतात. किंवा बॅचलर ऑफ फायनान्स, फायनान्शियल किंवा इन्व्हेस्टमेंट अनालिसिस असेल तर ओपनसाठी 60% असेल आणि ओपन ओबीसीसाठी 55% असणार आहे. सो अशा प्रकारे क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर एजचं आपण बघूया. एज सगळ्यात महत्वाचं आहे. या एक्झामचं जे एज लिमिट असणार ते 21 ते 30 असणार आहे ओपनसाठी. ओपनसाठी एज क्रायटेरिया 21 to 30 आणि ओबीसी असेल तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, रिझर्वेशनच्या नियमानुसार 3 इयर्स यामध्ये एक्सटेन्शन असेल, आणि एससी एसटी असतील तर यांना 5 इयर्सचं एक्सटेन्शन असणार आहे नियमानुसार. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली 21 to 30 ओपनसाठी असेल, म्हणजेच कॅन्डिडेटचा जो जन्म आहे, जो बॉर्न आहे, नॉट अर्लियर दॅन 2 नोव्हेंबर 1995 च्या अगोदर झालेला नसावा बॉर्न, किंवा नॉट लेटर दॅन 1 नोव्हेंबर 2004 1 नोव्हेंबर 2004 पेक्षा नंतरचा पण जन्म नसावा. म्हणजे 2 नोव्हेंबर 1995 च्या अगोदर नसावा, 1 नोव्हेंबर 2004 च्या नंतर नसावा. त्याच्या आतच त्याचा जन्म पाहिजे तरच तो एलिजिबल एक्झामसाठी होऊ शकतो. रिलॅक्सेशन एज मध्ये जे आहे, इन अप्पर एज लिमिट मे बी रिलॅक्स्ड बाय, म्हणजे कॅटेगरीनुसार रिलॅक्सेशन तुम्हाला एज मध्ये मिळून जाणार आहे. ते ओबीसी एससी एसटी कॅन्डिडेट असतील तर त्या केसमध्ये. याबरोबर आणि जे पीडब्ल्यू बीडीचे कॅन्डिडेट असतील, फिजिकली हँडिकॅप, त्यांना 10 वर्षाचं एक्सटेन्शन आहे, 10 इयर्स, आणि 13 इयर्स फॉर पीडब्ल्यूबीडी ओबीसी हे जनरलचं असेल. जर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जर जनरलचा असेल तर 10 वर्ष एक्सटेन्शन, ओबीसी असेल तर 13 वर्ष एक्सटेन्शन, आणि एससी एसटी कॅन्डिडेट असेल तर 15 वर्ष एक्सटेन्शन असणार आहे. आणि या प्रकारे सिलेक्शन प्रोसेस बघा, हे महत्वाचं पॉईंट आहे. आता जे नाबार्ड ग्रेड ए ची जी प्रिलिम्स एक्झाम होणार, यामध्ये टोटल विषय 8 असणार आहेत. आणि हे जे 8 विषय, यामध्ये पहिला जो आहे तो असणार तुमचा फेज 1 मध्ये. फेज 1 आपण डिस्कस करूया पहिले. बघा, फेज 1 मध्ये किती विषय असतील, 8, 1 to 8. यामध्ये किती क्वालिफाईंग आहेत आणि किती मॅन्डेटरी तुम्हाला मार्क्स आणायचे आहेत ते आपण बघूया. टेस्ट ऑफ रिझनिंग 20 क्वेश्चन 20 मार्क असतील.
इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न 30 मार्क असणार आहेत. कम्प्युटर नॉलेजचे 20 प्रश्न 20 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 20 प्रश्न 20 मार्क, डिसिजन मेकिंगचे 10 प्रश्न 10 मार्क. आणि याबरोबर तुम्हाला जनरल अवेअरनेस दिलेले 20 प्रश्न 20 मार्क. त्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, त्याला आपण ESI म्हणतो इन शॉर्ट, ESI अँड ARD. ARD म्हणजे काय? ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विथ एम्फेसिस ऑन रुरल इंडिया, याच्यावरती ते एम्फेसिस देतील. रिस्पेक्टिव्हली यांच्यामध्ये 40-40 क्वेश्चन 40-40 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. आणि याचबरोबर एक्झाम जी होईल ती बायलिंग्वल लँग्वेज असणार आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे. आणि कंपोजिट जो टाइम दिला गेलेला आहे पहिल्या फेजसाठी जो टाइम असेल तो 120 मिनिट म्हणजे 2 तास. ठीक आहे, 2 आवर्सचा वेळ असेल. 120 मिनिट 200 क्वेश्चन टोटल असतील. 120 मिनिटचा टाइम असणार तुम्हाला. याचबरोबर क्वालिफाईंग सेक्शन, आता बघा, टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश, कम्प्युटर नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, डिसिजन मेकिंग, हे जे पहिले तुम्हाला जे 5 विषय दिलेले आहेत हे, ठीक आहे, 1 to 5, हे फक्त काय आहेत? क्वालिफाईंग सेक्शन असणार आहे तुमचा. हे 5 विषय. तुमचे मेजर जे मार्क्स आहेत ते 6, 7 आणि 8 नंबरच्या पॉईंटला म्हणजे ESI, ARD आणि जनरल अवेअरनेस GA, तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत ते मार्क्स आणावं लागेल. तुम्हाला जर पहिल्या फेजमध्ये सिलेक्शन हवं असेल तर तुम्ही या तिघांमध्ये चांगले मार्क्स आणणं गरजेचं आहे. वरचं तुमचं सगळं काय क्वालिफाईंग आहे हे 5 विषय. मेरिट सेक्शनमध्ये कोण आहे? जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक सोशल इश्यूज, आणि यांचा फोकस जो आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट. या अकॉर्डिंग तुम्हाला या तिघांमध्ये मार्क्स आणावं लागतील. शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर द मेन्स एक्झाम विल बी बेस्ड ऑन मार्क्स स्कोर्ड इन द मेरिट सेक्शन ओनली. म्हणजे तुम्ही फेज 2 ला तेव्हा जाणार जेव्हा तुम्ही याच्यामध्ये चांगले मार्क्स आणलेले असतील आणि हेच मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट केले जाणार आहेत तिघांचे. याबरोबर मेन्स म्हणजे फेज 2 जी एक्झाम आहे, फेज 2चं स्ट्रक्चर जे आहे ते थोडंसं स्पेशलाइज असणार आहे पोस्ट वाईज. CA आणि जर CS असतील याच्यामध्ये तर त्यांचे स्पेशलाइज सब्जेक्टमध्ये ही एक्झाम होईल. जनरलिस्ट असतील जनरल पोस्टसाठी, जे जनरल म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट त्याला एलिजिबल आहे, त्या पोस्टसाठीचा क्रायटेरिया थोडा वेगळा असेल. म्हणजे त्यांना पहिले आपण जनरल पोस्टसाठीच घेऊया, जनरलिस्टसाठीच, जे जनरल मॅनेजर असणार आहेत, असिस्टंट मॅनेजर आपण त्याला म्हणतो. पेपर 1 होईल आणि पेपर 2 असणार आहे. 2 पेपर होतील मेन्समध्ये. पेपर 2 मध्ये जनरल इंग्लिश आहे, ऑनलाईन असणार एक्झाम, डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि तुम्हाला हे जे डिस्क्रिप्टिव्ह आहे आता त्याचं लिहायचं की टाईप करायचं ऑफिस, तुम्हाला टायपिंग करावं लागणार आहे कीबोर्डवरती, तेवढी तुमची प्रॅक्टिस पाहिजे. याबरोबर नंबर ऑफ क्वेश्चन 3 विचारले जातील. एसे असेल, याच्यामध्ये लेटर असेल, समरी असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल, ठीक आहे, अनालिसिस, ट्रान्सलेशन असेल. हे सगळं तुम्हाला 100 मार्क्ससाठी असणार. आणि टाइम किती असेल? इंग्लिश सेक्शनला तुम्हाला 90 मिनिट्स, पेपर 1 ला 90 मिनिट्सचा वेळ आहे, 1.5 तास. आणि टाईप युझिंग कीबोर्ड, तुम्हाला कीबोर्डवरती टाईप करायचं एसे, लेटर आणि कॉम्प्रिहेन्शन. पेपर 2 मध्ये इकॉनॉमिक सोशल इश्यूज, ARD, हे 2 सब्जेक्ट तुम्हाला असतील. आणि याच्यामध्ये याचे पण तुम्हाला त्यांनी जे मार्क्स दिलेले आहेत 100 मार्क्स दिलेले आहेत, 50-50. याच्यातले 50 मार्क जे असतील ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असतील आणि 50 आन्सर रायटिंग स्वरूपामध्ये असणार आहेत. सो जे ऑब्जेक्टिव्ह असतील दोघांवरती, इकॉनॉमिक सोशल इश्यूज आणि ARD वरती, ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 50 मार्क्स असतील, त्याला 30 प्रश्न 50 मार्क्स असतील. आणि 50 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये असणार आहे दोघांवरती, ESI आणि ARD वरती. तो ऑब्वियस आहे की हे पण तुम्हाला अगेन आन्सर रायटिंग करायचं आहे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये, जी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करणार त्या अकॉर्डिंग. मेन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ स्पेशलिस्ट. आता स्पेशलिस्टसाठीच्या ज्या पोस्ट आहेत, ज्या स्पेशल ग्रॅज्युएशन वाल्यांसाठीच्या, तर त्यांना क्रायटेरिया अशा प्रकारे, जनरल इंग्लिश असेल बघा, जनरल इंग्लिश कंपल्सरी आहे सगळ्या पोस्टसाठी. मग डिफरन्स तुम्हाला पेपर 2 मध्ये दिसेल, पेपर 2 वेगळा होणार आहे. पहिल्या जनरल मॅनेजरसाठी काय होता? ESI आणि ARD होता. यांना काय असणार आहे? स्ट्रीम स्पेसिफिक पेपर असणार आहे. स्पेशलिस्टमध्ये समजा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल त्याला सॉफ्टवेअरचं सगळं नॉलेज असणार आहे, किंवा CA असेल तर सगळे CA चे विषय असतील, या प्रकारे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट बघा, जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे जनरलिस्टमध्ये, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये 6 प्रश्न विचारले जातील. 6 मधून तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे. 4, 2 प्रश्नांचं जे मार्क्स आहेत 15 मार्काचा एक क्वेश्चन असेल, असे 30 मार्क झालेत. आणि 2 साठी जे मार्क्स असतील 10 मार्काचा एक प्रश्न असणार आहे. असे 2 क्वेश्चन असतील ते 20 मार्क आणि 30 मार्क 50 मार्क. लक्षात घ्या, 6 मधून 4च क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत. सो अकॉर्डिंगली तुम्हाला ही एक म्हणतो ना आपण, एक टॉप जी पोस्ट म्हणतो RBI नंतर, ग्रेड बी नंतर, जी सगळ्यात टॉप जी पोस्ट बँकिंग सेक्टर मधली असेल तर ती नाबार्डच आहे, लक्षात घ्या. सो अकॉर्डिंगली आपण जाऊया पुढे. त्यानंतर पोस्ट ऑफ लिगल साठीचा क्रायटेरिया अगेन इंग्लिश यांना सेम असणार आहे, फरक यांचा पेपर 2 मध्ये असणार आहे. त्यानंतर पेपर 1 पेपर 2 संपला झाला की तुम्ही
एलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला सायकोमेट्रिक टेस्टसाठी इन्व्हाइट करण्यात येणार आणि ही मॅन्डेटरी आहे सगळ्या पोस्टसाठी. 90 मिनिटाची एक टेस्ट असेल ही. याबरोबर तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू आता कोणासाठी आहे? लीगल पोस्टसाठी असणार आहे. हा 50 मार्काचा असणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 असेल तुमची. याचबरोबर कट ऑफ जे आहेत ते तुमचे डिपेंड करतील ऑनलाईन एक्झामिनेशनचं. तुम्ही तुमच्या अटेम्प्टवरती मे बी अप्लाइड इन 2 स्टेजेस. तो म्हणजे ऑन स्कोर्स इन इंडिव्हिज्युअल टेस्ट किंवा ऑन टोटल स्कोर. याबरोबर जे कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट होतील इंटरव्ह्यूसाठी त्यांना सायकोमेट्रिक टेस्टमध्ये एलिजिबल त्यांना बोलवण्यात येईल. पुढे आपण जाऊया फेज 2. आता बघा सेंटर जे आहेत सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे एक्झामिनेशन सेंटर्स. एक्झाम सेंटर प्रीसाठी ते सेंटर असतील जे IBPS तुम्हाला अलॉट करते. जेव्हा IBPS PO किंवा तुम्ही क्लेरिकलचा फॉर्म भरतात SBI PO किंवा क्लेरिकलचा, तुम्हाला जे सेंटर त्याच्यामध्ये अलॉट केले जातात IBPS द्वारा, तर ते सेंटर तुम्हाला प्री म्हणजे फेज 1 साठी असणार आहेत. म्हणजे जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, पुणे, नाशिक, धुळे, ठीक आहे, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, जे सेंटर तुम्हाला प्री मध्ये असतील आणि मेन्स म्हणजे फेज 2 मध्ये हे सेंटर असणार आहेत. लक्षात ठेवा ही जी एक्झाम कंडक्ट करते IBPSच कंडक्ट करते, नाबार्डची एक्झाम. सो त्यामुळे कंडक्टिंग बॉडी IBPSच असून याचे मेन्स म्हणजे फेज 2 चे आपण सेंटर बघूया. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे असणार आहे. याबरोबर पुण्याला पण आहे 2 ठिकाणी. म्हणजे तुम्ही मुंबई साईडला सेंटर तुम्हाला असतील 3 आणि हे 4 सेंटर तुम्हाला असणार आहेत महाराष्ट्रामध्ये. सायकोमेट्रिक टेस्टचे सेंटर पण तेच असतील तुमचे, सेम सेंटरला फेज 2 आणि तुमचे सायकोमेट्रिक टेस्ट देखील होणार. ऍप्लिकेशन फी, आता ऍप्लिकेशन फीज कॅटेगरी वाईज सेपरेट होते. आता ओपन साठीची फीज असेल जनरल कॅटेगरीसाठी ती असणार आहे फॉर ऑल 700-150. म्हणजे काय 700 रुपये एक्झाम ऍप्लिकेशन फी आहे प्लस इंटिमिनेशन चार्जेस लागतील 150. टोटल फीज ओपन OBC साठी असणार आहे 850 रुपये. ठीक आहे. आणि SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी फीज नाहीये, नील आहे. फक्त इंटिमेशन चार्जेस त्यांना पे करायचे 150 रुपये. ठीक आहे. सो ऑल नाबार्ड एम्प्लॉईज, जर समजा एखादा नाबार्डचा एम्प्लॉई असेल त्याला जर एक्झाम ट्राय करायची आहे तर तो एक्झाम यासाठी जर एलिजिबल असेल त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तो एक्झामला अपियर होऊ शकतो. आणि यांच्यासाठी जी एक्झाम फीज आहे ती त्यांना पे करावं लागेल, पण नंतर त्यांना ते रिफंड मिळेल त्यांच्या अकाउंटवरती. त्यानंतर इमोल्युमेंट्स अँड सर्व्हिस कंडिशन्स, सगळ्यात महत्वाचं आहे पे स्केल. जे सॅलरी स्ट्रक्चर आहे नाबार्ड ग्रेड याचं ते म्हणजे RBI नंतर RBI ग्रेड B नंतरचा सेकंड जो पेइंग हायेस्ट पेइंग जॉब आहे बँकिंग सेक्टर मधला तो नाबार्ड ग्रेड Aचीच पोस्ट आहे. आणि यामध्ये जी सॅलरी स्ट्रक्चर आहे बेसिक जर पे तुम्ही बघितलं एकदमच बेसिक विदाउट एनी अलाउन्सेस नथिंग 44,500. याबरोबर PM इन द स्केल ऑफ 44,500, 2,500. नंतर त्यांचे अलाउन्सेस आहे ते ऍड होत टोटल जी सॅलरी तुमची बनते दॅट गोज अराउंड 1 लाख. 1 लाख तर फक्त मी तुम्हाला इथं जो आकडा आहे ऑफिशियली तोच आहे. जेव्हा तुम्ही सर्व्हिस जॉईन करणार, एक्झाम क्वालिफाय करणार, ऑन सर्व्हिस तुम्ही असणार, तेव्हा सॅलरीचा जो आकडा आहे हा नियर अबाउट जातो 1.5 लाखाच्या आसपास जातो. 1.5 लाख म्हणजे सगळं तुम्हाला ऑल एव्हरीथिंग इन्क्लुडेड सगळं ऍड करून जी तुमची सॅलरी जाईल ती 1.5 लाखाच्या आसपास जाते. म्हणजे नाबार्ड ग्रेडला अराउंड 20 लाख रुपये अॅन्युअल सॅलरी पडते जर यांचे बोनस वगैरे सगळं पकडलं आपण तर. ठीक आहे. अॅन्युअल सॅलरी 20 लाख अॅन्युअल सॅलरी त्यांची याच्या अराउंड जाते. त्याच्यात सगळं त्यांना ऍड केलं जातं, जसं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, त्यांचं पेपर कॉस्ट, ठीक आहे, ट्रॅव्हलिंग कॉस्ट, एव्हरीथिंग. सो ऍप्लिकेशन तुम्हाला कसं करायचंय, डिटेल्ड गायडन्स प्रोसिजर ऑलरेडी आहे की तुम्हाला अप्लाय करण्यासाठी www.nabard.org या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं. ठीक आहे. त्या अकॉर्डिंग तिथून तुम्हाला इंग्लिश, हिंदी कुठल्या लँग्वेजमध्ये अप्लाय करायचं तुम्ही अप्लाय करू शकतात. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम 8 नोव्हेंबर, म्हणजे 8 नोव्हेंबर पासून ऑलरेडी याचे ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे. 30 नोव्हेंबर लास्ट डेट असणार आहे. 6 वाजेच्या आत तुम्हाला लास्ट डेटला अप्लाय करायचं आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचूनच अप्लाय करायचं. इम्पॉर्टंट पॉइंट्स टू बी नोटेड. पहिला आहे स्कॅन बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड, त्यांनी स्कॅन करायचं आहे, फोटोग्राफ स्कॅन करायचा आहे. 4.5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर अशा स्केलमध्ये असणं गरजेचं आहे. सिग्नेचर जे आहे ते ब्लॅक इंक मध्ये करायची आणि व्हाईट पेपरवरती, लाइनिंगचा पेपर नको आहे, व्हाईट प्लेन पेपर असायला पाहिजे. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला लागेल याच्यामध्ये, व्हाईट पेपर विथ ब्लॅक और ब्ल्यू इंक. ब्लॅक किंवा ब्ल्यू दोघांमधून कुठल्या पण इंक मध्ये तुम्ही थंब इम्प्रेशन देऊ शकतात, पण साइन मात्र ब्लॅक इंक मध्येच पाहिजे. याबरोबर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे
ते पण तुम्हाला अकॉर्डिंगली व्हाईट पेपरवर द्यायचं आहे. एन्शुरिंग दॅट ऑल दी स्कॅन डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फिट बसून तुम्ही ते अप्लाय करू शकतात. सिग्नेचर जे आहे ते कॅपिटल लेटर्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड, म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये तुम्ही सिग्नेचर केली तर ती ऍक्सेप्ट केली जाणार नाही, लक्षात घ्या. जर तुम्ही असं केलं असेल राम, समजा राम, ठीक आहे, किंवा आपण त्याला सीता म्हणूया, अशी जर साईन केली तर हे तुमचे चुकीचे साईन असणार आहे. तुम्ही असं करू शकतात, असं चालेल, असं देखील चालणार आहे, पण हे कॅपिटल चुकीचं असणार आहे. ठीक आहे. सो या प्रकारे द थंब, लेफ्ट थंब इम्प्रेशन जे असेल शुड बी प्रॉपरली स्कॅन, प्रॉपरली स्कॅन झालं पाहिजे, ब्लर दिसायला नको दे. ऍप्लिकेशन फी जी आहे, इंटिमिडेशन चार्जेस हे नॉन रिफंडेबल आहेत सगळ्या कॅटेगरीसाठी एक्सेप्ट नाबार्ड एम्प्लॉई. फोटोग्राफ आणि सिग्नेचर जे असेल तुम्ही स्कॅन करायचे अकॉर्डिंग टू रूल्स अँड रेग्युलेशन्स. आणि या प्रकारे कॅन्डिडेटचं ऍप्लिकेशन एडिट पण करू शकतो, रिअपलोड करू शकतो. ठीक आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचरला अकॉर्डिंग टू द नाबार्ड रूल्स अँड केसेस. फोटोग्राफची जी साईज आहे ती 4.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर अकॉर्डिंग पाहिजे. इमेज फोटो मस्ट बी अ रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटो पाहिजे, ब्लॅक नकोय. रिसेंट तुम्ही काढला असेल एक 8 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी, पिक्चर शुड बी इन कलर अगेन्स्ट अ लाईट कलर, प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये तो तुमचा फोटो असणं गरजेचं आहे, कलर मध्ये. लुक स्ट्रेट ॲट द कॅमेरा विथ अ रिलॅक्स फेस, म्हणजे असं हसताना म्हणा किंवा इकडे तिकडे बघताना फोटो काढायचा नाहीये, रिलॅक्स फेस करून तुम्हाला फोटो काढायचा याच्यामध्ये. जर पिक्चर समजा तुम्ही सनी डे मध्ये घेतलं असेल, म्हणजे सनलाईट मध्ये, हॅव द सन बिहाइंड यू or place yourself in the shade so that you are not squinting and there are no harsh shadows. तुम्ही जर सनलाईट मध्ये घेतलं असेल तर पण हार्श शॅडो नको त्याच्यावरती. इफ यू हॅव टू यूज फ्लॅश एन्श्योर देर इज नो रेड आय. तुम्ही फ्लॅश यूज केला त्याच्यामध्ये लाल, म्हणजे डोळा लाल दिसायला नको तुमचा. इफ यू वेअर ग्लासेस मेक शुअर दॅट देर आर नो रिफ्लेक्शन्स. तर तुम्ही ग्लासेस वेअर करत असाल, चष्मा, एखादा चष्मा असेल त्याचं रिफ्लेक्शन पडायला नको तुमच्या डोळ्यांवरती. ठीक आहे, ते एकदम क्लिअर दिसायला पाहिजे. कॅप्स, हॅट्स, डार्क ग्लासेस हे ऍक्सेप्टेबल नाहीये. कॅप असेल तर काढून टाकावं लागेल, हॅट वापरायची नाहीये, डार्क ग्लासेस चालणार नाहीत. डार्क ग्लासेस म्हणजे जसं गॉगल म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, असं चालणार नाहीये. इट मस्ट नॉट कव्हर युअर फेस. तुमच्या चेहऱ्यावरती ते यायला नको. डायमेन्शन 200 ते 230 पिक्सल असणारी फोटोची साईज. फाईल शुड बी 20 KB ते 50 KB मध्ये तुम्हाला द्यायची असणार आहे. या अकॉर्डिंग लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चरकडे आपण येऊया. So live photograph capture कशा प्रकारे असेल, photograph candidates will also be required to capture and upload their live photograph either by using webcam or mobile phone. ठीक आहे, तुम्ही समजा मोबाईल फोन आणि वेबकॅमचा यूज करून तुम्ही लाईव्ह फोटोग्राफ घेऊ शकतात. सिलेक्टिंग कॅप्चर फोटो ऑप्शन, कॅन्डिडेट्स वेबकॅम विल बी ऍक्टिव्हेटेड allowing them to click their picture which will get auto uploaded. ठीक आहे, तो ऑटोमॅटिकली अपलोड झाला पाहिजे. डूज अँड डोंट्स, काय करायचं काय नाही करायचं. फोटो तुम्ही जो कॅप्चर केला आहे त्याचं लाईट कलर प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड मध्येच पाहिजे. लुक स्ट्रेट ॲट द वेबकॅम कॅमेरा, सरळ असं बघायचं तुम्हाला वेबकॅम कॅमेराकडे. फोटोग्राफ शुड बी ऑफ पासपोर्ट साईजच पाहिजे, स्मॉल साईज फोटोग्राफ अलाउड नाहीये. कलर ग्लासेस किंवा सन ग्लासेस अलाउड नाहीयेत. कॅप वगैरे अलाउड नाहीये डोक्यावरती. शॅडो फेस नाही चालणार आहे. ठीक आहे, फोटोज नॉट टेकन इन डार्क मध्ये फोटो चालणार नाहीये. सो या प्रकारे सगळं डिटेल जे आहे तुम्हाला या सेशनची जी PDF आहे, कम्प्लीट ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंटची लिंक जी आहे ती आपल्या ऑफिशियल अकाउंटची देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात. तुम्हाला सगळ्या अपडेट्स एक्झाम रिगार्डिंग तिथे मिळणार आहेत. या प्रकारे तुम्हाला याची डिटेल नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे आपल्या. सो तुम्ही आजचं आपण सेशन थांबूया. सो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. सो जय हिंद, जय महाराष्ट्र.